अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, उद्या आहे नागपंचमी। नागपंचमीची साधी सोपी पूजा घरच्या घरी कशी करावी किंवा तुम्ही जर तुमच्या जवळपास वारुळ असेल तिथे जाऊन पूजा कशी करावी आणि या दिवशी कोणते नियम महिलांनी आवर्जून पाळावे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। बघा, श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा आणि प्रत्येक सणाला एक विशेष असं महत्त्व आहे। त्यामागे काही कथा आहेत, काही परंपरा आहेत आणि त्यानुसार ते सण आपण साजरे केलेच पाहिजे। जेणेकरून बघा, हे सण जेव्हा आपण साजरे करतो ना तेव्हा आपल्याकडनं काही सेवा घडतात आणि त्या सेवांचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं आणि त्यामागे काही विशिष्ट अशा गोष्टी असतात जेणेकरून आपले बरेच दोष दूर होत असतात। जसं की बघा, आता नागपंचमी आहे तर ज्यांच्या कुंडलिकेत राहू केतू दोष असेल किंवा कालसर्प दोष असेल त्यांनी जर या दिवशी नागांची पूजा केली, उपवास केला तर असं म्हटलं जातं की त्यांच्या कुंडलिकेतले ते जे काही दोष आहेत ते दूर होत असतात। म्हणजे बघा, आपण जेव्हा सण साजरे करतो ना त्यामागे विशिष्ट अशी काही कारणे असतात म्हणून आपण ते सणवार साजरे करत असतो। आणि नक्कीच सर्वांनी आता बघा, शहरामध्ये नागपंचमीला एवढं काही विशेष महत्त्व नाही, कुठे कुठे नागपंचमी साजरी पण केली जात नाही, पण ग्रामीण भागामध्ये आजही नागपंचमीला खूप महत्त्व आहे। नागपंचमीची पूजा केली जाते, इथले सगळे सण जे काय आहेत ते आनंदाने उत्साहाने साजरे करत असतात। तर आता बघा, नागपंचमी कशी साजरी करावी तर बघा, अर्थात ग्रामीण भाग म्हटलं की तिथे वारुळ असतात आणि ग्रामीण भागातल्या महिला या वारुळाला जातात, तिथे नागोबाची पूजा करतात, म्हणजे त्या वारुळाची ते पूजा करत असतात। त्यांना हळद कुंकू अक्षता ते वाहतात वारुळाला, त्यानंतर लाह्याचा आणि दुधाचा नैवेद्य ते दाखवत असतात। पण शहरामध्ये वारुळ वगैरे सहजासहजी पाहायला मिळत नाही। जर तुमच्या जवळपास कुठे असेल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा पूजा करू शकता, जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी पूजा कशी करावी अगदी साधी सोपी पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता। बघा, या दिवशी आपल्याला नाग नरसोबाचा फोटो आणायचा असतो। नाग नरसोबाचा फोटो हा तुम्हाला फ्लॅश होत असेल स्क्रीनवर, तो तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीमध्ये जिथे कुठे देवांची पुस्तके वगैरे मिळतात तिथे तुम्हाला अगदी 5 ते 10 रुपयापर्यंत मिळून जाईल। तो तुम्हाला या दिवशी आणायचा असतो आणि तो तुम्हाला तुमच्या घराच्या भिंतीवर छिटकून द्यायचा असतो। त्यानंतर या फोटोला तुम्हाला दुर्वा आणि आघाड्याची माळ तुम्हाला घालायची असते। 3-3, 4-4 दुर्वा घेऊन आणि आघाड्याचं 1-1, 2-2 पान घेऊन तुम्हाला त्याची माळ बनवायची असते आणि ती तुम्हाला त्या फोटोला तुम्हाला घालायची असते। त्यानंतर बघा, या दिवशी आणि यावर्षी योगायोग असा आहे की श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे। म्हणजे श्रावण शुक्रवारला आपण ज्योतीची सुद्धा पूजा करत असतो। आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्योतीची पूजा केली जाते श्रावण शुक्रवारी। आणि त्याचबरोबर या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे। म्हणजे हा जो नागनासोबाचा फोटो आहे ना तो शक्यतो नागपंचमीलाच आणायचा असतो। आणि योगायोग असा आहे की या दिवशी नागपंचमी सुद्धा आहे आणि या दिवशी आपल्याला ज्योतीची सुद्धा पूजा करायची आहे। त्यामुळे तुम्ही हा फोटो आवर्जून आणा, शोधा, तुम्हाला नक्कीच मिळेल। तर त्यानंतर बघा, तुम्ही या दिवशी आता नागोबाची पूजा कशी करायची, एखाद्या पाटावर लाल वस्त्र अंथरून किंवा कोणत्याही कलरचं काळं वस्त्र सोडून कोणत्याही कलरचं वस्त्र अंथरून तुम्ही त्यावर तांदळाने नाग, नागिन, नागोबाची पिल्ले असं तुम्ही प्रतिमा काढू शकता त्यांची, किंवा तुम्ही रांगोळीने काढू शकता एखाद्या पाटावर नाग, नागिन, नागोबाची पिल्ले, किंवा तुम्ही चित्र त्यांचं काढू शकता आणि तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे। त्यांना तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीपाने ओवाळायचं आहे। अगदी साधी सोपी पूजा आहे, फार काही नाही। किंवा तुम्ही जो फोटो आणणार आहात नाग नरसोबाचा, तुम्ही त्याची सुद्धा जरी पूजा केली, जर तुम्हाला पूजा मांडणी करायला जमलं नाही, फक्त त्या फोटोची सुद्धा तुम्ही पूजा केली तरी चालणार आहे। त्या फोटोलाच तुम्ही धूपदीप ओवाळू शकता, तिथे नागाचं चित्र जे आहे त्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता वाहू शकता, फूल अर्पण करू शकता आणि तुम्हाला लाया फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि दुधाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो। तर अशी एकदम साधी सोपी पूजा तुम्ही घरच्या घरी करू शकता। बघा, या पूजेला खूप महत्त्व आहे कारण यामागे कथा आहे आणि त्या कथेनुसार ही पूजा जर आपण केली तर आपल्याला नागांपासून, सापांपासून कुठलाही त्रास होत नाही किंवा आपल्यापासून त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ही पूजा, ही नागपंचमी साजरी करायची असते। तर
अशापर्यंत तुम्हाला घरच्या घरी ही पूजा मांडणी करायची आहे। त्यानंतर आता या दिवशी बघा बरेच नियम आहेत। आता बरेच गाव आहेत, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली पद्धत असते। काही ठिकाणी काही गोष्टी पाळल्या जातात, काही ठिकाणी काही गोष्टी पाळल्या जात नाहीत। तर या दिवशी महिलांनी काय कामे करावी, काय करू नये ते तुम्हाला मी सांगणार आहे। या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी केस धुवायचे नसतात, चुकूनही या दिवशी केस धुवायचे नसतात। जर तुम्हाला मासिक धर्म असेल, तुम्हाला वाटत असेल मला 4था 5वा दिवस येणार आहे किंवा मला शुक्रवारची ज्योतीची पूजा करायची आहे तर मी केस धुवू शकते का, तर जर तुम्हाला धुवायचे असेल तुम्ही सूर्योदयाच्या आधी उठून तर तुम्हाला केस धुवायचे आहेत, तुम्हाला ते वाळवायचे आहेत। म्हणजे या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडनं झाल्या पाहिजेत आणि नसतील होणार तर या दिवशी तुम्ही चुकूनही केस धुवू नका। त्याचबरोबर या दिवशी केस कापणं, नख कापणं हे कामे आपल्याला करायची नाहीत। त्याचबरोबर बघा या दिवशी बऱ्याच ठिकाणी तवा ठेवला जात नाही, गॅसवर भाजलं जात नाही। या दिवशी सुरीचा चाकूचा वापर करायचा नसतो, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भाज्या चिरायच्या नसतात किंवा कैचीने काही कापायचंही नसतं। म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत त्या या दिवशी आपल्याला पाळायच्या असतात। त्याचबरोबर जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतामध्ये जमीन खणणं, नांगरणं या ज्या काही गोष्टी आहेत किंवा झाडे कापणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत। या गोष्टी या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत, कारण बघा पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसामुळे बघा नागोबाच्या वारुळामध्ये वगैरे पाणी जात असतं आणि त्यामुळे अनेक साप वगैरे हे जमिनीत असतात किंवा झाडांमध्ये असतात। आणि जेव्हा आपण ते झाड कापतो किंवा जमीन खणतो तेव्हा आपल्यामुळे चुकून कळत न कळत त्या नागांना किंवा सापांना त्रास होऊ शकतो, म्हणून या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात। बघा तुम्ही म्हणाल की या दिवशी जर काही कापायचं नसेल, चिरायचं नसेल तर या दिवशी काय खावं तर या दिवशी काय खायचं असतं। बघा बऱ्याच ठिकाणी या दिवशी उपवास धरला जातो, आपल्या भावाचा पण उपवास बऱ्याच ठिकाणी या दिवशी केला जातो, दिवसभर उपवास केला जातो। त्यामुळे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता किंवा काही ठिकाणी बघा डाळ चिकुल्या किंवा वरण चाकोल्या म्हणतात त्याला, त्या केल्या जातात। संध्याकाळी काही ठिकाणी बघा या दिवशी तळलं जात नाही, पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे की दुपारी 12 वाजेपर्यंत तळायचं नाही आणि संध्याकाळी ते खीरपुरीचा नैवेद्य सुद्धा करत असतात नागोबासाठी। म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपापली एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करू शकता। काही ठिकाणी तवा ठेवला जात नाही, पण काही ठिकाणी तवा ठेवून पुरणपोळीचा नैवेद्य मात्र नागांसाठी बनवला जातो, त्यांना तो नैवेद्य दाखवला जातो। म्हणजे आपापल्या पद्धतीने तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत गोष्टी पाळायच्या आहेत, तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी पाळा। आणि शक्यतो या दिवशी केस कापणे, केस धुणे, नख कापणे आणि भाज्या वगैरे चिरणे या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत आणि नक्कीच या गोष्टी टाळा। या गोष्टी केल्याने कुठेतरी आपल्याला सुद्धा दोष लागत असतात, म्हणून हे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे। तुमच्याकडनं जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा। ग्रामीण भागात बऱ्याच गोष्टी पाळल्या जातात, पण आपल्या शहरामध्ये आपण या गोष्टी काही कारणाने पाळू शकत नाही, पण आपल्याकडनं जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पाळण्याचा प्रयत्न करावा। तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।